जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. मूळ बंगाली कादंबरी कवी चे क्रमशः वाचन करत आहे. याचे बंगाली लेखक आहेत ताराशंकर बंदोपाध्याय आणि याचा मराठी अनुवाद केला आहे लेखिका श्रीमती अरुणा नगरकर यांनी. प्रकरण 18. वसंत आता खरोखरच सुधारली होती. तिच्या वागण्या बोलण्यात पुष्कळच फरक पडला होता. अलीकडे ती आपल्या प्रकृतीला फारच जपत असे आणि आता मद्य देखील कमी घेत असे. पूर्वी दुर्वारस नियमितपणे घेणे तिला जमत नसे, परंतु आता सकाळी उठताच आधी दुर्वारस घेऊन नंतरच ती दुसऱ्या कामाला हात लावायची. प्रकृती ही आता सुधारली होती. तिचा कोमजलेला चेहरा चांगलाच टवटवीत झाला आणि भरलेला दिसू लागला होता. फिकट पडलेल्या गौरवर्णावर आता चांगली कळा दिसू लागली होती. बोलण्यात धार होतीच, परंतु तो जहालपणा काही राहिला नव्हता. पूर्वीसारखी उपरोधाने खो खो करून मोठ्याने ती हसत नसे, मुरका मारून गोड हसायची. ललिता आणि निर्मला तिची थट्टा करायला कमी करीत नसत. वसंत जेव्हा नीताईचे कोणतेही काम करायला हाती घ्यायची तेव्हा निर्मला ललिताला किंवा ललिता निर्मलाला म्हणायची, हाय सखे, शेवटी हेच ना. प्रौढा पण हसे. ती सुद्धा वसंतची चेष्टा करायची. वसंत, फुल उमलले तर आहे. उस्तादाचे कोकिळ हे नाव बदलून आता भुंगा ठेव. कोकिळ ही काळा आणि भुंगा देखील काळा. वसंत हसे. फक्त एकदाच वसंत मूळ पदावर येत असे. ती वेळ म्हणजे संध्याकाळ नंतरची. ही वेळ झाली म्हणजे ती एक उग्र रूप धारण करायची. ही वेळ म्हणजे त्यांच्या व्यवसायाची वेळ. सूर्यास्तानंतर अंधकाराचे आवरण पसरू लागताच त्यांच्याकडे गिऱ्हाईकांचे जाणे येणे सुरू होत असे. स्नान करून साजशृंगार करून मुली बसून राहायच्या. तिघी एका जागेवर बसत किंवा आपापल्या खोलीच्या दाराशी पाठ मांडून त्यावर बसून राहत असत. अशा वेळी मुलींचे बोलणे, थट्टा, विनोद सर्व काही आपापसातच चालायचे. पुरुष मंडळींची ओळख जणू अगदी तुटकच. खाणाखुणा करून अश्लील प्रकारे त्या एकमेकींची थट्टा मस्करी करत असत. निर्मला हळूच हाक मारायची, नी व नी स नींत, म्हणजे प्रत्येक अक्षराबरोबर नी जोडून ती हाक मारायची. वसंत विचारायची, नी म्हणजे काय, याचा अर्थ काय. नंतर त्यांची च ची भाषेप्रमाणे नी ची भाषा सुरू व्हायची. शब्दांना नी जोडून त्यांचा अश्लील विनोद सुरू व्हायचा. कोणत्या तरी एखाद्या दिवसाच्या व्यभिचारी विलासाच्या गोष्टी चालत. या अशा प्रकारच्या गप्पा गोष्टींनी त्यांची मुरकुंडी वळायची. जणू काही रात्रीच्या देहव्यवसायासाठी त्या त्यांच्या मनाची तयारी करत असत. या धंद्यातून त्यांची काही आता सुटका होणे कठीणच होते. एकतर मावशीने तसे करू दिले नसते आणि दुसरे म्हणजे त्या हीन जीवनाची त्यांना लागलेली आता सवयही हा धंदा सोडू देणार नव्हती. हा धंदा करण्याशिवाय आता त्यांना तरणोपायच नव्हता. यावेळी पुरुष मंडळी देखील आपापले स्वतंत्र आसन मांडत असत. जणू काही त्या सर्वांनी सामुदायिकरित्या स्त्रियांचा संबंध तोडलेला असतो. एका बाजूला अगदी अलिप्तपणे ते बसून राहत असत. एक निराळी जागा शोधून तेथे नीताई आपला कंदील लावून बसायचा. दप्तर उघडून त्याचे लेखन वाचन चाले.
वसंतच्या खोलीमध्ये आगंतुक गिऱ्हाईकांचा उन्मादक हास्यविनोदाचा आवाज दुमदुमून राहत असे आणि इकडे नीताई रामायण कृष्णलीला वाचत बसे. गाणी सुद्धा तो यावेळी लिहायचा. किती काळ भुलणार मम मना या नकली फळावरी, किंवा मम मर्माचे हेची फल, दया करी प्रभो जन्म करी हा सफल. कधी कधी तो हसून नुसता विचार करायचा. श्रेष्ठ नामवंत शाहिरांविषयी जे खरोखरीचे शाहीर होते आणि झुमुरांच्या बैठकीतून गात नसत. अलीकडे त्याच्या सुदैवाने त्यालाही अशा कार्यक्रमांची बोलावणी येत अधूनमधून येऊ लागली होती. अशाच वेळी या झुमूर दलातून सटकावे हे उत्तम. फक्त एकच अडचण होती आणि ती म्हणजे वसंतची संमती मिळणे काही कठीण होते. त्याला सर्व कळत होते तरीही या दलातून सुटका करून घेऊन निघून जाणे त्याला जमतच नव्हते. कळत होते परंतु वळत नव्हते. काय आश्चर्य, तो स्वतःशीच हसे. एकदा तो असाच बसलेला असताना कोणीतरी विचारले, हा काय प्रकार? आपल्या मनशीच हसता आहात ते कशामुळे? नीताईने वळून पाहिले. व्हायोलिन वादक नीताईला पाहून प्रश्न विचारित होता. तो जवळच बसला होता. तेथे बसून तो व्हायोलिन रियाज करीत होता, चाल लावत होता. त्याची हे चाल लावण्याचे काम जणू कधी संपणार नव्हते. चाल लावून एकदा वाद्यावर वाजवून तो पुन्हा खुंट्या पिळायचा. तार तुटायची, तो पुन्हा नवीन तार लावायचा. व्हायोलिन झटकून स्वच्छ करायचा. मधून बाटलीतून वॉर्निश घेऊन ते त्या व्हायोलिनला लावायचा. निर्मलाच्या घरातून गलका कानी आला. वादकाने व्हायोलिनवर गज फिरवला. चांगली रात्र झाल्याशिवाय त्याला चांगले वाजवणे जमतच नसे. रात्रीचे 12 वाजून गेले म्हणजे मगच त्याचा हात चांगला सफाईदार चालायचा. अशा वेळी तो एक फारच अद्भुत अशी धून वाजवत असे. एक चांगली लांबच्या लांब तान वाजवायचा. तान थरथरत वाजत असायची. मधून एकदम विषम कोमलवर येऊन तो खर्जात वाजवू लागायचा. अंगाला झिणझिण्या येत असे वाटू लागायचे की जणू काही सर्वत्र सुन्न झाले आहे. चारही दिशा जणू पार गोठून गेल्या आहेत. त्याचे हे वाजवणे जर कोणी ऐकायचं त्यालाही त्याचे हातपाय गार पडल्यासारखे वाटत असे. मनातील साऱ्या भावना, सारे विचार सुन्न होऊन जात असत. साथवाल्याचा वाद चालायचा तो तबलजी बरोबर. तबलजीवर कसलाच परिणाम व्हायचा नाही. प्रेम करायला त्याला कोणीही प्रेयसीच नव्हती. तो आपला हा हा करून हसायचा आणि तबला वाजवायचा. साथवाल्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा. मधून कोणाही मुलीच्या घरी जाऊन थोडी घेऊन यायचा. येताना व्हायोलिन वादकासाठी बरोबर थोडी आणायचा. त्यानंतर झोप आलीच तर बिछाना अंथरून तो अंग टाकायचा. साथवाला ललिताच्या घरी जाऊन भांडण उकरून काढायचा आणि रेड्यासारखा दिसणारा तो पुरुष धुनीसमोर बसून राहत असे. प्रौढा आपली सर्व खोल्यांवर बारीक नजर ठेवून सुपारी कात्रीत बसलेली असे. कोणी गिऱ्हाईक आले तर मुलींना बोलावून दाखवायची, दर ठरवायची, पैसे वसूल करायची, चोरून दारू पण विकायची.
प्रौढेचा यावेळेचा अवतार अगदी भिन्न आणि विशिष्ट असायचा. ती एकदम गंभीर रूप धारण करायची, फार कमी बोलायची, कपाळाला आठ्या आणि भुवया उंचावलेल्या. पथकातील प्रत्येकाची पाचावर धारण बसलेली असायची. वसंत एक उग्र रूप धारण करायची. तिचे गिऱ्हाईकांबरोबर भांडण झुंपत असे. बहुतेक वेळा मावशीच पुढे यायची आणि वसंतला धमकी द्यायची, हे वसंत, हे काय चालले आहे तुझे? भांडतेस कशाला? बरोबर करते. दारू प्यायला सांगतात मला आणि मी घेणार नाही. एक अर्धा पेक तरी घ्यायलाच हवे. ते नाही घेतले तर कसे चालेल? लोक कशाला येतील? न येऊ देत, नाही आलेत तर. माझ्याकडे कोणी येण्याची काही गरज नाही आहे. गरज नाही? नाही. ठीक आहे, उद्या सकाळी तू घरी परत जा. माझ्या घरी जागा नाही तुझ्यासाठी. केवळ वसंतच नव्हे तर निर्मला, ललिता देखील मधून मधून मेटाकुटीला येत असत. त्यासुद्धा म्हणत, गरज नाही, आता शक्य नाही. मावशीला मात्र थकवा हा काही माहीतच नव्हता. ती अगदी अढळ होती. तिचे आपले एकच ठरलेले उत्तर, तर बरं का मुलींनो, आमच्या पथकात तुम्हाला ठेवून चालणार नाही. तुम्ही तुमचा रस्ता धरा. आणि झुमूर दलाची लक्ष्मी त्यातच आहे. तो मार्ग सोडून चालणार नाही. सगळ्यांनाच मूग गिळून गप्प बसावे लागेल, वसंतला सुद्धा. तरीही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट हीच की जो व्यवसाय त्यांना सोडावायचा वाटत होता, ज्या जीवनामध्ये विष आहे असे वाटे, त्याच व्यवसायाला व जीवनाला ओहोटी लागली म्हणजे तेही त्यांना आवडत नसे. काळजी वाटायची. आपापसात चर्चा चालायची. छे छे छे, कमाई नाही, मिळकत नाही, स्नेही नाहीत, सोबती नाहीत, काही नाही. सगळे कसे उजाड, वैराण. लगेच एखादी म्हणे, खरेच बोललीस बाई, खरोखरच बरे वाटत नाही. ललिता, काय? ही जागा कशी काय आहे सांग पाहू. काय सांगू बाई, 5 रुपये जपून ठेवले होते चमकी करावी म्हणून. त्यातले 4 रुपये खर्च झाले. वसंत काही एक न बोलता गप्प बसून राही. तिचे शरीर आणि मन दोन्ही थकलेली असत. निर्मला, ललिता पुन्हा हाक मारायच्या, काय ग, हे गप्पशी का बसलीस? त्या पुन्हा म्हणत, तुझ्याजवळ काय पैसे पुष्कळ आहेत का? कधी कधी या बोलण्याने वसंतचा पारा अगदी चढत असे. चांगलेच भांडण झुंपत असे त्यांचे. एखाद्या दिवशी ती नुसती खिन्नपणे हसायची आणि तिथून निघून जायची. त्या पोरीची बुद्धी, वागणे कधी चंचल, कधी शांत. भांडण सुरू झाले तर निताईला येऊन मध्ये पडावे लागत असे. घरी येऊन जाऊन सामोपचाराच्या 4 गोष्टी सांगून तो तिला शांत करायचा. ती शांत झाल्यावर तो विचारायचा, असे का करतेस वसंत तू? वसंत बिछाण्यातच तोंड खुपसून पडल्याच म्हणे, मला माहीत नाही. निताई तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला कुरवाळत राही. एकंदर धंद्यात फारच मंदी आली तर मावशी एक नवीनच धूम काढायची. मुलींना बोलावून सांगे, आज झक्कपैकी नट्टापट्टा करा आणि गावात बाजारात फिरायला जाऊ आपण. मुलींना बाजारात रस्त्यातून दाखवीत फिरवून आणण्याचा मावशीचा बेत असे. मुलींना आनंद व्हायचा. साबण घेऊन त्या तळ्यावर जात. स्नो, पावडर, कुंकू, शेंदूर सर्व घेऊन नटायला बसत. कटकट व्हायची ती एक वसंतच्या बाबतीत.
एखाद्या दिवशी बाजारात जायला राजी व्हायची तर एखाद्या दिवशी तिला जावेसे वाटायचेच नाही. मावशीला यावरही मात्रा माहीत होती. आधीपासूनच ती वसंतची वसंतला थोडीशी दारू देऊन ठेवायची. अर्थात ती तिला प्यायला लावण्यासाठी पुष्कळ फसवाफसवी मिन्नतवाऱ्या कराव्या लागत असत. ती गोष्ट निराळीच होती. पांढरी शुभ्र साडी नेसून गालात पानाचा तोबरा भरून मुलींच्या बरोबर प्रौढा बाहेर पडायची. मुलींच्या या देहविक्रयातून होणाऱ्या मिळकतीमध्ये देखील प्रौढेचा हिस्सा असायचा. या प्राप्तीचे 3 हिस्से होत असत. एकंदर उत्पन्नाचे 2 भाग मुलींच्या मध्ये वाटले जात असत. उरलेला 3रा हिस्सा प्रौढेचा. हा नियम होता. जलशाच्या उत्पन्नाचे देखील असेच हिस्से पाडून त्याची वाटणी व्हायची. या उत्पन्नाचे 8 भाग केले जातात. प्रत्येक मुलीला 1-1 या हिशेबाने 3 मुलींना 3 हिस्से मिळत. 1 हिस्सा प्रौढेचा, 2 हिस्से शाहिराचे, 1 हिस्सा जायचा व्हायलिन वादकाला आणि उरलेल्या 1 हिस्स्याचा अर्धा साथवाला आणि तबलजी यांच्या विभागाला जाई. ज्या लोकांच्या मुळे उत्पन्नात भर पडायची नाही त्यांना प्रौढा दलात ठेवायचीच नाही. ज्यांच्यामुळे उत्पन्न होते त्या गिऱ्हाईकांच्या वाटेकडे डोळे लावून मावशी बसलेली असायची. कोणा येणाऱ्याची थोडी चाहूल लागली तरी ती आदराने त्याचे स्वागत करत म्हणे, कोण रे बाबा, ये पुढे ये. लाज कसली, भीती कसली, ये. गिऱ्हाईक पुढे आल्यावर ती त्याला बसायला मोडा द्यायची. विडा देऊन आदराने सन्मान करायची आणि नंतर सांगायची, विड्याचे 2 आणे दे बाबा, द्यायला लागतात. मिळालेले पैसे गाठीला बांधून ती मुलींना बोलवायची. अगं हे वसंत, निर्मला, इकडे या. ललिते, अगं कानात किती तोळ्याचा दागिना घातलायस. असाच एक दिवस मावशीने हाक मारली, वसंत, अगं हे कोण एक गृहस्थ तुला बोलावत आहेत, तुला ओळखतात म्हणे. त्या दिवशी वसंत म्हणाली, माझे अंग कणकणले आहे, बरे वाटत नाही. तब्येतीला आता आणखी काय धाड भरली तुझ्या? काही झाले नाही. ऐक माझे, थोडी दारू घेतलीस की चांगली ठणठणीत होशील तू. ऐक, ये इकडे. मावशीने मारलेली हाक नव्हे तर तिचा तो हुकूमच असायचा. त्याची उपेक्षा करणे शक्यच नव्हते. वसंत बाहेर आली. नीटनेटका वेशभूषा केलेला, अंगाला सुगंधी अत्तर लावलेला एक सद्गृहस्थ समोर उभा होता. मावशी म्हणाली, बघू तुझे अंग बघू. बाई ग, तुझे अंग तर मस्त आहे, माझेच तुझ्यापेक्षा गरम लागते. अहो साहेब, आमच्या मुलीची प्रकृती जरा बरी नाही, थोडे मद्य द्यायला हवे. एकदम हळू आवाजात ती म्हणाली, आहे, माझ्याजवळच आहे. आपल्या रूपावर उपजीविका करणाऱ्या स्त्रीला जन्मभर उपभोग घेण्याचीच नशा असते. चोखंदळपणे वेशभूषा केलेल्या त्या सुस्वरूप पुरुषाला पाहून वसंतच्या मनात नेहमीच्या सवयीची नशा जागी झाली. त्याच्याकडे मादक कटाक्षाने पाहत मुरका मारून त्याचा हात धरून ती त्याला आपल्या खोलीत घेऊन गेली. मावशी पण खुश झाली. तिला चांगले माहीत होते, या विषाची एकदा चटक लागल्यावर प्रेमाचा अमृतरूपी समुद्र सुद्धा कोणाला शुद्ध करू शकणार नाही. वसंत एकदम खडखडीत बरी झाली होती. तो गृहस्थ निघून गेल्यानंतर वसंतला आलेला
कैफही उतरला. दारूच्या नशेच्या प्रतिक्रियेप्रमाणेच एक प्रतिक्रिया जागृत होते. त्या नशेची सोंग करून वसंत पडून राहिली. अशा वेळी ती मनात कल्पनांचे मनोरे बांधायची. ती उद्या नीताईला बरोबर घेऊन येथून निघून जाणार. आजही तिने तसाच विचार ठरवला होता, परंतु जाणे तितके सोपे नव्हते. आणि जाणार तरी कुठे? ही मावशी, ही निर्मला, ही ललिता यांच्याशिवाय तिथे असे कोण आहे आणि कुठे होते? दुनियेत प्रचलित असलेल्या या एकमेव मार्गाशिवाय आता तिला घर तरी कुठे होते? 7 दिवसांनंतरची गोष्ट. वसंत थरथर कापत मावशीजवळ येऊन म्हणाली, मावशी. वसंतच्या त्या आवाजाने मावशी चरकली. दीर्घकालानंतर वसंत तो जुना कंठस्वर. काय वसंत? अगदी कानाजवळ तोंड नेऊन फुसफुस करून कुजबुजत ती पहिली जुनी वसंत म्हणाली, औषध. मावशी, मी आजारी आहे. आजार? खोकला? नाही नाही नाही. वसंतच्या नजरेला सुरीची धार आली होती. तिच्या डोळ्यांकडे पाहूनच तिची स्वतःची चूक प्रौढेच्या लक्षात आली. लगेच हसून धीर देत ती म्हणाली, त्यात एवढे भिण्याचे काय कारण आहे? आजच तयार करून देते औषध. 3 दिवसांत बरे वाटेल तुला. मासे मात्र खाऊ नकोस. त्यांच्या जीवनाचा हा एक अध्याय होता. हा अध्याय अनिवार्य, तो येणारच. मानवाच्या जीवनात या रोगाचा प्रादुर्भाव केव्हा व कसा झाला तो तज्ज्ञांचा चर्चेचा विषय होता. परंतु वसंत सारख्यांच्या जीवनात मात्र हा रोग अनिवार्य, अगदी हटकून ठरलेलाच. केवळ अनिवार्यच नव्हे तर या रोगाने जर्जर होऊन सारे आयुष्य काढावे लागते त्यांना. या रोगाचे विष सर्व मानवजातीत पसरत त्या आपले जीवन चालू ठेवतात. डॉक्टरलाही प्रकृती दाखवत नाही, वैद्यालाही नाही. स्वतःच रोगाची परीक्षा करतात आणि उपचार करतात. नेहमीची ठरलेली घरगुती औषध योजना. उपचारच म्हणजेच रोग फक्त बाह्यता नाहीसा होई एवढेच. बाकी तो रक्तात मिसळून तो साऱ्या शरीरात फिरत राहत असे. परिणामी भावी जीवनात अकस्मात रोग येऊन त्या दुर्दैवी मुलीचे आयुष्य धुळीला मिळवून टाकत असे आणि त्यांना अर्धमेल्या करून टाकी. त्या मुली त्या गोष्टीचा विचारच करत नसत. त्यांचे जीवनच त्यांच्या रोगाचे कारण असते, ते सुद्धा त्यांना कळत नाही. फक्त रोग कोणा एकीला झाला म्हणजे मात्र त्या सर्वजणी व्याकुळ होतात. वसंत सुद्धा व्याकुळ होऊन मावशीजवळ आली. मावशीला रोगावरचे औषध माहीत होते. या गोष्टीबद्दल त्यांना मुळी सुद्धा लाज वाटत नसे. फक्त त्या संसर्ग कटाक्षाने टाळत असत. रोग्याचे कपडे वगैरे निराळे ठेवतात. त्यातच थोडी किळस किंवा अस्पृश्यतेचा आभास झाल्याशिवाय राहायचा नाही. पंचा आणि इतर कपडे यांची खबरदारी घेऊन निर्मला आणि ललिता आल्या. वसंतने कोणाकडेही वळून पाहिले नाही. जवळ बसून निर्मला म्हणाली, केस बांधून ठेवू नयेत. ये, मी सोडून देते. कालच्या रात्रीची काही उष्टी खरकटी भांडी पडली होती, ती घेऊन नीताई बाहेर जात होता. वसंत निर्मलाला म्हणाली, त्यांना नको म्हण. आज तोंडवर करून नीताई बरोबर बोलण्याचे तिला धैर्य होत नव्हते. निर्मलाने नीताईला हाक मारली, दादा.
ए दादा, निताई हसून म्हणाला, तू निष्कारण त्रास का करून घेतेस? वसंत, तू काही भिवू नकोस, मला काहीही होणार नाही. निर्मला आश्चर्याने थक्क झाली. 3 दिवसांच्या जागी 9 दिवस झाले. वसंत बिछाण्यातच तडफडत होती. तिचे सर्व अंग अगदी बारीक बारीक फोडांनी भरून गेले होते. अंगावर शाई ओतल्यासारखी ती काळी पडली होती. गाढ रात्री दिव्याच्या उजेडात उशाशी बसून निताई तिला वारा घालीत होता. खरे म्हणजे या लोकांमध्ये रोगी मुलीच्या दुर्दशेला पारावार नसतो. प्रेमविषय झालेले पुरुष त्यांचा त्याग करतात. काही पुरुष तर पथक सोडून पळून जातात. रोगाने गांजलेली बिचारी मुलगी एकटीच पडून राहते. जी काही थोडी सेवा, थोडी जोपासना व्हायची ती दलातील मुलीच करत असत. परंतु निताई मात्र अपवाद होता. तो वसंतच्या उशाशी बसून राहायचा आणि शांत हसत मुखाने. त्या दिवशी बाहेर रात्रीचा पहिला प्रहर संपून दुसरा प्रहर सुरू होणार होता. अकस्मात रात्रीच्या त्या स्तब्धतेचा भंग करीत एक सूर कानी येऊ लागला. बसल्या बसल्याच निताई डुलक्या घेत होता. तो सूर कानी पडताच तो जागा झाला. त्याला थोडे हसू आले. त्याला ते आवरतही नव्हते. लहरी व्हायलिन वादक व्हायलिन वाजवित होता. आज निर्मलाच्या खोलीत बिभत्स शृंगार उत्सवाला उधाण आले होते. आज बहुतेक व्हायलिन वादकाला रात्र जागून काढायचीच लहर आलेली असणार. संध्याकाळपासूनच आज हा सूर ऐकायला मिळेल अशी निताईने कल्पना केलीच होती. फार गोड हा, काय विलक्षण सूर. बिहाग रागाचे मिश्रण होते त्यात. तो सूर ऐकताच असे वाटायचे जणू रात्रीच्या घनदाट अंधारात सर्व काही हडपून गेले आहे. आहा, शी शी शी, वसंत जागी होऊन म्हणाली. आश्चर्याने निताईने विचारले, काय वसंत, काय होत आहे? हा, त्याला नको म्हणून सांगा, वाजवू नको म्हणून सांगा. आवडत नाही? कणत धापा टाकीत वसंत म्हणाली, नाही, माझे हातपाय जणू गारठून जात आहेत. व्हायलिनवरचा एक लांब करुण सूर रात्रीच्या अंधकारात मिसळून जाऊन एकजीव होऊन जात होता. रात्र जणू रडत होती. येथे या कथेचा हा भाग संपन्न होत आहे. हा भाग आपणास आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय लुई.